When you step inside the Kia Ceros, it feels like car is speaking your language. A perfect blend of practicality, innovation and elegance. ही फक्त SUV नसून कियाने केलेली तुमच्या कम्फर्टची पुरेपूर सोय आहे. आता मी पर्सनली इतक्या कार एक्सपिरियन्स केले आहेत, पण मला पर्सनली नेहमी हेच वाटायचं की कार मॅन्युफॅक्चररनी रिअर सीट्समध्ये एक कम्फर्ट द्यावा. मागच्या सीट्स कधीही स्लाईड होत नाहीत, नाही त्याला रिक्लाईन नसतो. तुम्ही पाहिलं असेल टोयोटा इनोवा आहे, मारुती सुझुकी XL6 आहे, किया कॅरेन्स आहेत. या 7 सीटर कार्स आहेत. या 3 रोजमध्ये येतात. ड्रायव्हर को ड्रायव्हर, मिडलच्या 3 रोज आणि मागच्या 2 सीट्स एकदम रिअर सीट्स असतात. त्याच्यामागे बूट स्पेस असते. ज्या मिडल सीट्स असतात त्या रिक्लाईन आणि स्लाईड होतात. बट हे आपल्याला स्विफ्टमध्ये बघायला मिळत नाही, हे आपल्याला टाटा पंचमध्ये बघायला मिळत नाही, ना क्रेटा ना होंडा एलिवेट, कुठल्याच मिड साईज सी सेगमेंट SUVs, मिड साईज SUVs, इवन सेडान्समध्ये तो हायर लेवलचे जे सेडान्स असतात अबव 50 lakhs त्यामध्ये हा फीचर असतो. बट किया सायरॉस जिचे एक्सपेक्टेड प्राईस 9 to 14 lakhs अशी आहे, बट किया सायरॉसच्या रिअर सीट्स व्हेंटिलेटेड आहेत. किया सायरॉसच्या ऑल 4 सीट्स, पुढच्या 2 आणि मागच्या 2, ऑल 4 सीट्स तुम्हाला व्हेंटिलेटेड मिळतात. इवन रिअर सीट्स स्लाईड होतात पुढे मागे आणि रिक्लाईनही होतात. म्हणजे तुम्ही सीटची तुमची नी रूमही वाढते जेव्हा तुम्ही रिअर सीट्स मागे घेता. नंतर तुम्हाला एक ॲडेड कम्फर्टही मिळतो जेव्हा तुम्ही रिअर सीट्स रिक्लाईन. आता मी ज्या पोझिशनमध्ये बसलो आहे रिक्लाईन या पोझिशनमध्ये तुम्ही किया सायरॉसमध्ये रिअर सीट्समध्ये बसता. सो कन्सिडर करा की एखादी तुमच्याकडे हॅचबॅक कार आहे किंवा सेडान कार आहे, त्याची रिअर सीट्स रिक्लाईन होत नाहीत. तुम्हाला असं कायम अपराईट बसावं लागतं. लाँग जर्नीज असतील तर पाठ दुखती, वयस्क लोक असतात. सो हे किया एक कोरियन ब्रँड आहे. मला वाटते कोरियन लोकांनी भरपूर रिसर्च केला आहे इंडियन मार्केटचा. त्यांना हे कळालं आहे, कस्टमर नीड्स कळाले आहेत. त्यानुसार त्यांनी हा फीचर फर्स्ट इन सेगमेंट आहे जो किया सायरॉसच्या रिअर सीट स्लायडिंग आणि रिक्लाईन होतात. इवन सेकंड एक असा फीचर आहे जो किड्सला, लहान मुलांना खूप आवडतो, जो की सनरूफ. किया सायरॉस एक 3990 mm म्हणजे सब कॉम्पॅक्ट SUV आहे. तेवढी त्याची लांबी आहे, 3990 mm. सो पॅनोरॅमिक सनरूफ अशा छोट्या कार्समध्ये देणं थोडंसं डिफिकल्ट असतं कार मॅन्युफॅक्चररला, कारण सेफ्टी कन्स्ट्रेंट असतात. बट कियानी त्याची चॅसी असे डिझाईन केले आहे. प्लस कियानी यंग जनरेशन्स असतात त्यांची नीड्स ओळखली आहे, लहान मुलांची नीड ओळखली आहे. एक फॅसिनेशन आहे लहान मुलांनाही की गाडीमध्ये एक सनरूफ असावं. सो किया सायरॉसनी फुल पेन सनरूफ, जे की फुल असतं, हाफ नसतं, म्हणजे रिअर सीट्स असतात त्याच्या डोक्यापर्यंत त्याचा सनरूफचा पॅच असतो. सो फुल पेन सनरूफ किया सायरॉसमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. सो इट्स रिअली गुड फीचर. आणि हे सगळं बघताच आपल्याला लक्षात येतं की 3990 mm और SUVs और कार्स इन 4 मीटर सेगमेंट, जे की गव्हर्मेंटचं स्टँडर्ड आहे, ज्याला सब कॉम्पॅक्ट SUV आपण म्हणतो. तर त्यामध्ये ज्या SUVs आहेत किंवा कार्स आहेत, हॅचबॅक्स आहेत, ह्याची डिक्की आपल्याला कमी मिळते, बूट स्पेस कमी मिळते. बट रिअर सीट्स ज्या पद्धतीनं किया सायरॉसमध्ये स्लाईड आणि रिक्लाईन होतात हे पाहून आपल्याला कस्टमरच्या नीड्सनुसार बूट स्पेस 465 लिटर्सची तुम्हाला किया सायरॉसमध्ये मिळत आहे, जे क्रेटापेक्षाही जास्ती आहे और सिमिलर आहे. सो हे असे काही 3-4 फीचर्स आहेत. चौथा आहे की तुम्हाला ॲडास लेवल 2 मिळते. या सायरॉसचं जे टॉप मॉडेल असेल त्यामध्येच ॲडास लेवल 2चा फीचर देतील. सो असे 4 मेजर फीचर्स आहेत जे किया सायरॉसला त्यांच्या सेगमेंटमधून स्टँड आउट करतं. सो दॅट्स वाय आय थिंक किया सायरॉस इज ग्रेट SUV, ग्रेट सब कॉम्पॅक्ट SUV इन इट्स सेगमेंट.
4 असे फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स दिले आहेत, जे तुमच्या फॅमिलीला एक कम्फर्टेबल पॅकेज आहे. लॉंग ड्राईव्हसाठीही खूप कन्व्हिनियंट आहे. बूट स्पेस ही दिली आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, ॲडास लेवल 2. दॅट जस्ट सॅटिस्फाईज द कस्टमर नीड. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक वेब लिंक अटॅच केली आहे. त्या वेब लिंकवरती जाऊन तुम्ही किया सॅरोसची माहिती इन डिटेल पाहू शकता. ती व्हॅरियंट्स, डायमेन्शन्स, नंतर लोकांचं काय मत आहे किया सॅरोसवरती आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे www.supremecar.in.